बरोबर आहे. लष्करी भाग या परिसरामध्ये इंदू चव्हाण नावाची एक वृद्ध महिला, हिचा सकाळी खून झाला आहे याची आम्हाला बातमी मिळाली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचल्यानंतर सोबत आमचे सर्व पाचपावली पोलिसचे सर्व स्टाफ, PI पाचपावली पुरी साहेब, तपास पथक आणि DB इंचार्ज आणि DB पथक घटनास्थळी जेव्हा पोहोचलो तेव्हा आम्ही तिथले भौतिक पुरावे, आमचा टेक्निकल एव्हिडन्स आणि आमचं लोकल नेटवर्क याच्या आधारे आम्ही आरोपी निष्पन्न केला आणि तपासाची चक्र फिरवून आम्ही त्याला अर्ध्या तासामध्ये अटक केलेली आहे. तो कळमेश्वर या ठिकाणी एक छोटंसं गाव आहे, त्या ठिकाणाहून आमच्या DB पार्टीने त्याला ताब्यात घेतला आहे. जो आहे तो मयत महिलेचा नातेवाईकच आहे. तो चुलत नातू लागतो त्या मयत महिलेचा आणि महिलेला संशय होता की तिचं जे डेबिट कार्ड आहे तो हा तिच्या नकळत माघारी तिला न विचारता वापरतो, हा तिला संशय होता. आणि आपली चोरी उघडकीस येईल या आधारे, या कारणामुळे तिनं तो जो आरोपी आहे त्या आरोपीनं दारूच्या बिअरच्या नशेत असताना स्वतःकडचा जो चाकू आहे तो चाकू त्याने 4-5 महिन्यापूर्वी एका ऑनलाईन पोर्टलवरून, प्लॅटफॉर्मवरून मागवला होता. त्या चाकूचा वापर करून चाकूचे घावद्वारे त्या आरोपीनं त्या महिलेचा खून केलेला आहे. पूर्ण कारवाई जी झाली ती माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, जॉईंट CP श्री नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय नॉर्थ रिजन सर, माननीय DCP सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पाचपावलीचे जे सिनियर PI आहेत, पुरी साहेब आणि त्यांचा स्टाफ, या सगळ्यांनी ही कारवाई अतिशय जलद पद्धतीने केलेली आहे.